नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, जुलै महिना उलटून गेला, ऑगस्ट महिन्याची 10, 11, 12 तारीख आली तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। तर हे पैसे कधी जमा होणार, अशा पद्धतीचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून जमा होतोय। लाभार्थ्यांच्या माध्यमातून तोही प्रश्न असतो की दिव्यांग बांधवांचे पैसे नियमित स्वरूपामध्ये येतात, आमचे पैसे नियमित स्वरूपामध्ये का येत नाहीत। तर यासाठी जबाबदार आपण सुद्धा असणार आहोत। सरकार किंवा प्रशासन जितका जबाबदार आहे तितकं आपण सुद्धा जबाबदार असणार आहे। याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण या अगोदरच्या तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल किंवा आमचं काम जर बघितलं असेल तर दिव्यांगांसाठी आणि सामाजिक न्याय विशेष विभागासाठी ज्यावेळेस हे अनुदानाची जी गडबड होती किंवा कमी जास्त प्रमाणात येत होतं किंवा 8-8, 7-7 महिने येत नव्हतं, अशा वेळेस मी दिव्यांग बांधवांना नेहमी आवाहन करत होतो की तुम्हाला हा अर्ज करायचा आहे, हे निवेदन द्यायचं आहे, किंवा तुम्हाला कलेक्टर साहेब असतील किंवा आयुक्त कार्यालय असेल किंवा तुमचं तहसीलदार कार्यालय असेल तर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला भेटीगाठी करायच्या आहेत। ते त्या ठिकाणचे जे काही लिपिक वर्ग आहेत त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं की हे आमच्या अख्खाचे पैसे आहेत, आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे। यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे होतं आणि माझ्या दिव्यांग बांधवांनी ते प्रयत्न केले सुद्धा। परंतु हे करत असताना सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे काही इतर लाभार्थी आहेत, त्यामुळे निराधार व्यक्ती असतील किंवा विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, यांच्या माध्यमातून मात्र कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेण्यात आला नाही। काही स्तरावरती ही लोक समोर दिसली, परंतु काही बाबतीमध्ये ते मागे राहिले। आता या सामाजिक न्याय विशेष विभागाची जबाबदारी असणारे लोक कोण आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर सुनेत्राताई पवार मॅडम असतील किंवा ताई असतील, त्याचबरोबर संजयजी शिरसाट साहेब असतील, त्याचबरोबर एक आपल्या IAS ऑफिसर म्हणून हर्षलदीप कांबळे साहेब आहेत ते आहेत, त्याचबरोबर एक सामाजिक विभागाच्या राज्यमंत्री पदावरती माधुरी मिसाळ मॅडम आहेत। हे सर्व लोकांचं या योजनेकडे दुर्लक्ष आहे का, अशा पद्धतीचं चित्र समोर येत आहे। पण मित्रांनो, हे जे चित्र समोर येत आहे तर त्याला आपण टॅकल करून पुढे जाणं खूप गरजेचं आहे। त्यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे, कारण दिव्यांग बांधवांचा जेव्हा विषय प्रलंबित असतो तेव्हा बच्चूभाऊ कडू असतील किंवा इतर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा सोशल मीडियावरती काम करणारे काही जे काही यूट्यूबर्स असतील किंवा व्हॉट्सअपवरती त्यांच्या ज्ञानाचं देवाणघेवाण करणारे जे काही दिव्यांग बांधव आहेत, मदत करणारे दिव्यांग बांधव, हे कधीच शांत बसत नव्हते आणि म्हणून संबंधित विभागाला एक जागरूकतेने काम करण्यास त्यांना भाग पडवतं। तर हेच आता आपल्याला सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संदर्भात करायचे। यापूर्वी एकत्रित योजना होती म्हणून दिव्यांगांच्या बरोबर तुम्हाला सुद्धा पैसे पडत होते, येत होते, मात्र असं आता होत नाही। याचं कारण असं की योजना वेगळी झालेली आहे। पण आता मात्र तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे। मी हेही समजू शकतो की माझे निराधार बांधव आहेत किंवा विधवा महिला आहेत, आजारी व्यक्ती आहेत, ते कसे पुढे येऊन या संदर्भात चर्चा किंवा निवेदनं किंवा आंदोलनं करतील। पण मित्रांनो, त्याला पर्याय नाहीये, आंदोलनच केलं पाहिजे असं काही नाहीये। पण तुमच्या तालुक्यातील हे सर्व लोकांनी एकत्र येऊन संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये भेटीगाठी केली पाहिजे, तहसीलदारांना निवेदन दिलं गेलं पाहिजे, कलेक्टर साहेबांना निवेदन गेलं पाहिजे। कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हा विषय पेटला पाहिजे, उचलला गेला पाहिजे, आपले म्हणणे किंवा आपल्या मागण्या समोर मांडल्या गेल्या पाहिजे। आपल्याला कोणत्याही प्रकारचं आरडाओरडा करायचं नाहीये किंवा डिस्टर्ब कोणाला करायचं नाहीये। फक्त आपल्यावरती जे अडचण निर्माण झाले ती अडचण कशा पद्धतीने दूर होईल आणि आपले पैसे आपल्या खात्यामध्ये कशा पद्धतीने येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून हप्ता न येण्याचं कारण म्हणजे तुमच्या योजनेकडे संबंधित अधिकारी असतील, मंत्री असतील, यांचं लक्ष नाहीये। मग त्यासाठी आपल्याला त्यांना जागा करायचं आहे, पण हे जागा करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। कारण मला दिव्यांगांच्या बाबतीमध्ये खूप चांगला अनुभव आलाय। ज्यावेळेस आम्ही जोर मारत होतो, ताकदीने उभा राहत होतो, त्यावेळेस सरकार ते झुकत होतं, अधिकारी काम करत होतं आणि हे पैसे नियमित स्वरूपामध्ये येण्यास मदत होत होती। आता तुम्हाला एकदा पुन्हा एकत्र येणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला जर काही मदत लागली, अडचण असली तर नक्की आम्हाला फोन करा, मेसेज करा, कमेंट्स करा, आम्ही तुमच्यासोबत नक्की आहोत। माझ्याकडे असे खूप चांगले दिव्यांग बांधव आहेत, जी चांगली टीम आहे की तुम्हाला नक्कीच मदत करेल। पण हे मदत करत असताना तुम्ही मात्र पुढे असले पाहिजे, आम्ही मागे असणार, कारण ही लढाई तुमची आहे। जर एकत्र आले नाही तर मात्र ज्या पद्धतीने 5-5, 6-6, 7-7, 8-8 महिने लाभार्थ्यांचे पैसे येत नव्हते त्याच पद्धतीने तुमच्या बाबतीमध्ये होईल, हे होता कामा नये। यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये एक निवेदन मोहीम आपल्याला सुरू करायची आहे।
प्रत्येक निराधार बांधव असेल, प्रत्येक विधवा महिला असतील, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने पुढे येऊन निवेदनं दिली गेली पाहिजे. तुमच्या स्तरावर जेवढेही जे काही आमदार, खासदार किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे. तो विषय संबंधित तहसीलदार, कलेक्टर साहेबांपर्यंत नेतील आणि या गोष्टीला वाचा फोडतील आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पहिल्या आठवड्यामध्ये येतील. अशा पद्धतीचा पुढाकार, अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचंय. ही महत्त्वाची भूमिका आपण घेतली गेली पाहिजे. आपण पुढे आलो पाहिजे. यासाठी सर्वांना जागं करणं गरजेचं आहे. ही व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व सामाजिक न्याय विशेष विभागाच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.